नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात भरत माने यांच्या गिराण ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकन ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. श्रोते हो, ऐकूयात भरत माने लिखित नड. महादेव मारुतीच्या मंदिराआड दिवस मावळतीला चालला होता. तेवढ्यातच धुरळा उडवत एसटी गावात घुसली. अगोदर कंडक्टर उतरला. तोंडात चिठ्ठी होतीच. मागे पुढे करता करता मनासारखी गाडी लागल्यावर फुर्र करत ड्रायव्हरला कळवलं तसं गाडी थांबली. एसटीतनं एक एक चेहरे उतरायला लागले. कुणी ओळखीचे, कुणी बिनओळखीचे, कोणाचे कंटाळलेले, वैतागलेले, काही घाबरलेले. काहींच्या तोंडावर आनंदाच्या छटा उमटल्या होत्या. काही लहान मुलं उत्साहात उतरत होती. म्हातारी कोतारी हळूहळू उतरत होती. अशा या गर्दीतनं कशी तरी वाट काढत धुरपदा खाली उतरली. इकडं तिकडं बघत कोण दिसतंय का याचा आदमास घेतला. कोणी दिसेना. तसं डोक्यावरच्या वज्याचा तोल सावरत ती शाळेच्या पायरीजवळ जायला निघाली. तेवढ्यात गुरवाच्या देना भाऊनी बघितला आणि म्हणाला, काय ग धुरपा, कधी आली? अगं ये की घरी, चहा पाणी कर. मी निवृत्तीला निरोप पाठवतो. अण्णा नाही तर दादा कोणीतरी येईन. इथं बसून काय करणार तू? ते वजा आणि इकडं सोन्याच्या दुकानात ठेवतो, तवर तू चल घरी. देना भाऊचं बोलणं ऐकून धुरपाला बरं वाटलं. ती सुद्धा कंटाळली होती. जरा चहा पाणी केल्यावर बरं वाटेल, नाही तर एवढं वजं घेऊन कधी घरी जावं. त्यात तब्येत बरी नव्हती म्हणून तसं चेहऱ्यावर हसू आणत ती म्हणाली, आताच आले की देना भाऊ. आलं कोणतं बरं आहे, नाही तर जाईल बिगी बिगी, त्याला काय येळ लागतोय काय? असं म्हणून तिने देनाभाऊकडे वजं दिलं आणि एकटीच निघाली गुरवाच्या घरी. देनाभाऊनं सोन्याच्या कटिंगच्या दुकानात वजं ठेवलं. तिथं वस्तीवरचा सुधऱ्या भेटला. त्याच्याकडे निरोप पाठवला आणि घराकडे आला. कारभार नेला, चहा करायला सांगितला. धुरपाला 2 घास जेव म्हणत होता, पण धुरपा म्हणाली, आता काय जेवणाचा टाईम आहे का? चहा पाणी घेते की. मंदाबाई गुरवाची बायको पाण्याचा तांब्या देत म्हणली, बरं आहे का ताईसाहेब? हां आहे की बरं आहे. असं म्हणत तोंडावर पाणी मारत पदरानं तिने तोंड पुसलं, पाणी प्यायली, आणून दिलेला चहा प्यायली. तेव्हा जरा बरं वाटलं. इकडच्या तिकडच्या 4-2 गप्पा चाललेल्या. तेवढ्यात धुरपाचा बाप सदू अण्णा आला. त्यांनी सुद्धा चहा घेतला आणि बाप लेक घराकडे निघाले. अण्णासोबत नातूसुद्धा आला होता. तो सोन्याच्या दुकानातनं वजं घेऊन सायकलवरनं परस्पर घरी जाणार होता. अण्णा धुरपाबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत वडा वालांडून पांदीच्या पायवाटेने निघाली. दिवलागणीच्या वक्ताला अण्णा धुरपा वस्तीवर आले. दारातच आई मुक्ताबाई पाखरागत लेकीची वाट बघत बसली होती. कधी एकदा लेक न धरला पडती असं झालतं. पांदीच्या वाटेनं बाप लेक येताना दिसले तसं मुक्ताबाईचं काळीच सोपागत झालं. दारातला मोत्या ओळखीची पावलं बघून धावतच आडवा गेला. त्या दोघांच्या अंगाचा वास घेऊन पाठीमागं हळूहळू त्यांच्यासोबत चालायला लागला. धुरपा अंगणात येताच मुक्ताबाईनं पाण्याचा तांब्या हाती दिला. तिथंच अंगणाच्या एका अंगाला दगड होता. तिथं पायावर पाणी घेतलं, तोंड धुतलं, चूळ भरली. पदरानं तोंड पुसत अंगणात आई अण्णाच्या पाया पडली, तुळशीच्या पाया पडली. 10-5 मिनिटापूर्वी दिवाबत्ती झालेली. तुळशी वृंदावनाच्या दिवळीत निरांजन लावलेलं होतं. तुळशीतल्या उदबत्तीचा सुवास आसमंतात दरवळत होता. तेवढ्यात घरातनं भाऊजाई सुषमा हळदी कुंकाचं पंचपाळं घेऊन आली. ननन भाऊजाईनी एकमेकांना हळदी कुंकू लावलं. सुषमाच्या पाया पडली धुरपा. सुषमासुद्धा सासूला हळदी कुंकू लावून मुक्ताबाई आणि अण्णाच्या पाया पडली. सुषमाची मुलं सुभाष आणि कोमल यांनी तुळशीच्या, आई अण्णांच्या आणि धुरपीच्या बी पाया पडली. बरं वाटलं धुरपाला. घरातलं वातावरण तसं बरं वाटत होतं. मनातल्या मनात देवाचा आभार मानलं. आता भाऊ काय म्हणल, त्याच्या मनात काय असेल, त्याच्या काय अडचणी असतील का,
असा विचार करत तिने आईला विचारलं, दादा दिसेना, कुठे गेलाय? आई म्हणाली, अगं दुपारीच गेलाय कुर्रलला, तिथं जागरणाचा कार्यक्रम आहे. आपल्याकडचं कोणीतरी असावं म्हणून त्याला धाडलाय सकाळी. येईन की 10 वाजेस्तवर. तुझं कसं काय चाललंय? शिवाचं काय चाललंय? पोरं बरी आहेत का? पास झाली का? शाळेत नीट जातात का पोरं? आणि बाया तू अशी आधीमध्ये कशी आली? काही अडचण आहे का? मुक्ताबाई भिताडाला टेकून बसली होती. तिच्याजवळ धुरपा, तिच्या शेजारी सुषमा आणि तिच्याजवळ कोमल बसलेली. समोरच तुळशीच्या कट्ट्यावर सदू अण्णा आणि सुभाष बसलेली. आज चुलीवरच चहा शिजत आलेला. तशी सुषमा घरात गेली, सर्वांकरता चहा घेऊन आली. सगळ्यांना चहा दिला, चहा पाणी झालं. सदू अण्णांनी तंबाखूचा बार भरला आणि धुरपाकडे नजर टाकली. आता ही काय म्हणती? अचानक आली म्हणजे काहीतरी आडानाडा असणारच. अशी अचानक न सांगता येणारी नव्हती ही धुरपा. सुषमा आणि कोमलनी सगळ्यांचे चहाचे कप गोळा केले. सुषमा म्हणाली, ताईसाहेब तुम्ही बसा बोलत, तवर मी स्वयंपाकाचं बघते. चांगली चणचणीत सांडग्याची भाजी, ज्वारीची भाकरी, भुईमुगाच्या शेंगा बी भाजती, तवर गप्पा मारत बसा. कोमल आणि मी आता स्वयंपाक उरकती. सकाळचं कधी जेवला असं लाव तुम्ही, भुका लागल्या असतील, लवकर बसू जेवायला. असं म्हणून कोमलसह सुषमा चुलीमोरं गेली. स्वयंपाकाला लागली. कोमल भाजीची तयारी करायला लागली. चुलीवर दिवा जळत होता. अंगणात कंदील लटकावला होता. शेजारी लिंबाचं झाड होतं, तिथं पाखरांचा कलकलाट चालला होता. डालग्याखाली कोंबड्यांचा आवाज चालला होता. परसदारी 2 शेरडं, 2 गायी, 2 बैल बांधले होते. त्यांचं चारा पाणी झालं होतं. जवळच पाण्याचा हौद भरलेला होता. आता चहूबाजूनं अंधारून आलं होतं. काय बोलावं, कशी सुरुवात करावी, धुरपा विचार करत होती. तरीसुद्धा मनाचा हिय्या करून बोलावं तर लागणार होतंच. तशी विचारपूर्वक एक एक शब्द बोलत चर्चेला सुरुवात झाली. सुरुवातीला म्हणते कशी, बरंच म्हणायचं आई, सगळं व्यवस्थित चाललं असतं तशी आमान धपके आली असती का मी? तुमचं काय आमच्याकडे लक्ष नाही? आम्ही तिकडं पडलो या कांटी ना, भाऊ बीज ना राखी पुनव ना, आई बापाला या जायला येळ मिळाना. माहेरची ओढ काय गप बसू दे ना. तुम्ही जरी मला विसरला तरी माझ्याच्यानं माहेर विसरता येणं झालं. जेवण्या 9वीतून 10वीत गेलाय. सरिता यंदा 8वीत गेली. पोरं मज हुशार आहेत, पण त्यांना ना धड शिकवणी ना व्हाया पुस्तकं. तरी पण चांगल्या नंबरानं पास होत्यातच. औंदा जेवण्याला शिकवणी लावायला लागल, चाळची फी भरायला लागल. वह्या पुस्तकाला कमी पडून चालायचं नाही. नवऱ्याला मूळ व्याधीनं जमानं झालंय. राना शिवारातली झाडापाची कामं करावी लागतात. बैल बारदा नाही. आजारपण आणि शिक्षण यांनी पार घाईला आणले. अण्णा, नवऱ्याचं मूळ व्याधीचं ऑपरेशन तिकडं लांब पुण्याला नेऊन करावं लागेल असं डॉक्टर म्हणतोय, नाही तर अवघड होईल म्हणला. इथलं दवापाणी करून जमानं झालं. पुण्यात कोंडवाला कुठेतरी चांगला दवाखाना आहे, 3 दिवस राहावं लागेल. 30,000 रुपये खर्च येईल म्हणून सांगितलं. इतर औषध पाण्याचा खर्च 10-15,000. म्हणजे सगळं मिळून 50,000 लागते बघा. मी आणि त्यांनी 20-25 जमवतो. 20-25 हजाराची नड लागल. अण्णा काय बी करा, पण एवढी माझी नड भागवा. वर्षभरात कामाधामाचं जमा करून परत करेल मी. आणि 4 दिवस पोरांच्या जवळ राहायला आईला संकट नेती. सगळं व्यवस्थित झाल्यावर आईला आणून घालवती. मला तुम्हाला त्रास द्यायला मस आवडत नाही, पण काय करू आई अण्णा, परिस्थितीने घेरलंय हो मला. गेल्या साली हिरीचं काम केलं. सासूबाईच्या ऑपरेशनला पैसे द्यायला लागलं. घराची डागडुजी झाली. एक बैल मिळाला, तो नावा आणायला लागला. घर परपंचाला कमी लागते वे. रात्रंदिवस काम करून राबून 4 पैसे बाजूला पडनात. पोरांचं शाळा, शिक्षण, कपडा लागता, आजारपण कसं भागवती मी माझं मलाच माहिती. आता माझ्या नडीला तुमच्याशिवाय कुणाकडे जायचं सांगा बरं. भावकी उन्याचं वाटेकरी ते काय नसती मजा बघतात हो. नवऱ्याचं माझ्या काय हाल बघवनात. म्हणून धडा करून रातच्या रात जाऊन येते म्हणून सांगून आली मी. मला तुमचं काय नको आई अण्णा. माझ्या कुकवाला धक्का लागायला लागला म्हणून राहावं ना मला. नवरा पाठवतच नव्हता, पण मीच आली. येता हाताला काय लागल ती 4 कंस, ढाळा, शेंदाड बांधली बोचक्यात. लय आशेनं आली मी.
माझी एवढी नड भागवा, पाया पडते तुमच्या. वर्षभरात कसं बी करून परत करेल. लेकीचे चाललेली आबाळ बघून आईबापाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. कंदिलाच्या उजेडात मुक्ताबाईच्या डोळ्यातनं उतरलेली आसवं कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी दिसतच होती. सदुअण्णाला गहीवरून आलं होतं. कुणाच्याही तोंडून शब्द फुटत नव्हता. दिग्मुख अवस्थेत सर्वजण बसलेले होते. कुणाला काय बोलावं समजत नव्हतं. सदुअण्णाला काय बोलावं हे सुचत नव्हतं, कारण घरची परिस्थिती साधारण होती. सुभाषला आत्ता इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता. त्याला 4 लाख रुपये गेले होते. कोमल करता स्थळं येत होती. शेतीवरची जप्ती टाळण्याकरता खाल्ल्या अंगाची 4 एकर फुकावी लागली होती. 6 एकरच राहिली होती. त्यातली 2 एकर बरड होती. 4 एकराच्या जीवावर किती उड्या मारणार. घराचा कारभार पोराच्या हातात गेला होता. त्यामुळे सदुअण्णाला निर्णय सांगता येईना. आपल्या लेकीवर अण्णांचा पूर्ण विश्वास होता. विनाकारण येणाऱ्यातली ती नव्हती. पण हितली परिस्थितीसुद्धा काय वेगळी होती. कर्जबाजारीपणात घर होतं. आपली अडचण कुणाला सांगणार. बडं घर पोकळ वासा अशी गत झाली होती. आईच्या डोळ्याचं तर पाणी थांबत नव्हतं. इतक्या अडचणी असताना सुद्धा पोरीनं शब्दानं सांगितलं नाही. लेक असावी तर अशी आईच्या मनाला वाटत होतं. तरीसुद्धा अण्णा बोलतं झालं. हे बघ दुर्पदा, तुझ्याबद्दल आमच्या मनात मायेचा झरा वाहतोय. यात काही दुमत नाही. तुझी नड आहे या वक्ताला, भागवली पाहिजे हे सुद्धा खरं आहे. तू काय आम्हाला परकी नाही. आज तुझ्या वाईट प्रसंगाला या परिस्थितीला तोंड द्यावंच लागन, त्याला पर्यायच नाही काही. आजच्या घडीला घराचा कारभार गणूच्या हातात आहे. तो तरी काय आबाळातनं पाडल का. तरी पण तो उद्या येईन, काहीतरी बघता येईन. पण शिवाचा आजार बरा झाला असं कळलं होतं. परवाच कारखान्यावर सुभाण्या भेटल्या, तेव्हा सगळं कळलं होतं. आणि आम्हाला काही येऊ नाही असं वाटतं का. पण काय करणार सांग बरं. धुरपा इथं बैल बारदाना, गुरडोरं, शेतीवाडी एकल्या पोराला होती वय. त्याची बी धावपळ बघवत नाही ग. 4 पैशाची मदत नाही करता आली तर कष्टाचा मदतीचा हातभार लावावा म्हणून धडपडतोय मी. दुसरं काय. वरचीवर तुझ्याकडचं कोणी ना कोणी भेटतंय, कमी जास्त समजतंय. तुझं बरं चाललंय हे समजल्यावर लय बरं वाटतं बघ. पैशा पाण्याची तारांबळ काय ती चालायचीच. कुणाला चुकली ती. दिवस काय बसून राहतात का. हे बघ हे दिवससुद्धा जातील. बघता बघता जीवण्या कमावता होईन. कोमलची काळजी करू नका. वाघासारखा भाऊ आहे पाठीशी. अगं आर्थिक परिस्थिती काय कायमची राहती वय. आम्ही हाय अजून जिवंत. उद्या बघू काय होतंय ते. गणूला विचारू आणि मुक्ताला घेऊन जातो पोरांजवळ. शिवाला दवाखान्यात दाखव, चांगला बरा होईन त्यो. प्रत्येक आजारावर इलाज असतो. घाबरून जाऊ नका. उठ, चूळभर तोंडा पाण्याचा हात फिरव. स्वयंपाक झाला असेल तर जेवून घेऊ चल. सदुअण्णाच्या धीराच्या 4 शब्दांनी धुरपाच्या चेहऱ्यावरची काळजी कमी घालागत काटली. अण्णा पाठोपाठ मुक्ताबाईला सुद्धा हुरूप आला. तिनेसुद्धा धीर देत हिताच्या 4 गोष्टी सांगितल्या. असं का तोडून टाकल्यागत बोलायला लागली का धुरपा. आणि तुला कधी अंतर दिलंय वय. अगं काळ जातेस तू. आता परिस्थितीमुळं तुझ्याकडे यायला जमत नसेल म्हणून एवढं वाईट वाटून घ्यायचं वय. आयुष्यात भले बुरे प्रसंग येतातच की, त्याला धीरानं तोंड द्यावं धुरपा. रडून पडून चालत नाही. इथं देवाला भोग चुकलं नाही तर आपण तर माणसं. तू अशी एकांटी पडली म्हणती. तुला कोणी नाही का. अगं घरच्या अडचणी, देण्या घेण्यातले बिकट प्रसंग, घरावर आलेली जप्ती, या सगळ्या गोंधळात कुठला सण आणि कुठलं काय ग. इथं अनगोड लागना. कसं तरी निभावलं. आणि येळेला कोण मदत करते वय धुरपा. मधल्या काळात गणू चांदणाला म्हणत होता दाजीकडं काय मदत मिळेल का. पण ह्यांनी टाळलं ते. तुमच्याकडं काय चाललंय कळत होतं. पोरांचं शिक्षण, घरगुती अडचणी, भावभावकीचं वादविवाद, यात शिवा वैतागून जात असेल. तुमच्या अडचणी आम्हाला दिसत नसतील वय. मधल्या काळात घरातलं पार सगळं धनधान्य डागडुगी कोण कसं तरी भागवलं. 4-2 एकर इकली. काय करायचं. जमिनीकडं नुसतं बघून जमल वय. देणेकरी ताप द्यायला लागले. नाही धुरपा, आम्ही तुला विसरलो नाही.
येत्या दिवाळीला तुला बोलवायचं आधीच ठरलंय. आणि स्वतःला एकटी नको समजू ग. निम्मे रात्री आवाज टाक, आम्ही येतो का नाही बघ. अगं माझी बाई, धीरानं घ्यावं ग, परिस्थिती समजून बोलावं. ओगा उचलली जीभ लावली टाळ्याला, बरं नाही ते. तुझी नड आमच्या ध्यानात आली. प्रसंग बा काय, यातून काहीतरी मार्ग निघन. आम्ही काय तुला वाऱ्यावर सोडत नाही. फूल नाही, फुलाची पाकळी मदत करायची, मी तुला हमी देते. आणि आमच्याकडे तरी काय सोन्याचं धूर निघतोय बाई. तू सुद्धा आम्हाला समजून घेतलं पाहिजे. उद्या गणू आल्यावर दुपारपर्यंत कळलं सगळं. अशी चितागती बसू नका, उठ. सगळेजण जेवण करू, लय रात झाली आता. धुरपाला बोलणं पटलं. आईबाच्या बोलण्यानं जगण्याला हुबारी आली. तोंडावर हास्य फुललं. काय होईल ते उद्या बघता येईल असा विचार करून तिने चूळ भरली, तोंड धुतलं. सुषमानं स्वयंपाक पाणी आवरलं. मस्त सांडग्याची रबरबीत भाजी, जोडीला हरभऱ्याची भाजी, भुईमुगाच्या शेंगा भाजल्या, 2 कांदा चिरलं, 4 पापड भाजलं. अंगणात अंगत पंगत मांडून सगळी जेवायला बसली. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करत मनाजोगतं जेवणं झाली. गप्पा मारत भांडी घासली. अंगणातच सगळ्यांनी बिस्तारा टाकला. दिवसभराच्या दगदगीनं आणि काय होईल आणि काय होणार नाही या विचारानं दमलेली धुरपा. मनाजोगतं जेवण झालं, धीर मिळाला. त्यामुळे अंथरुणावर अंग टाकताच गप्पा मारता मारता ती कधी झोपी गेली तिचं तिलाच कळलं नाही. सकाळी दिवसभराच वर आल्यावर धुरपाचं डोळं उघडलं. आई गुराचा गोठा झाडत होती. सुषमान कोमल चुलीपुढं काहीतरी करत होत्या. अण्णा रानं चक्कर टाकायला गेला होता. सुभाष तिथंच कसलं तरी पुस्तक वाचत बसला होता. धुरपा उठली, हातरून काढायला लागली. तशी सुषमा धावत आली आणि म्हणली, अहो राहू दे किवंत. अहो ताईसाहेब राहू द्या, उठा, दात घासून घ्या, तवर पाणी तापतंय. मसमध्ये नाहू घालती, काहीतरी न्यारी करा. कोमल सुभाषबरोबर रानात फिरून या. जनाई म्यासाईला जावा, गावातल्या देवांना जाऊन या, तोपर्यंत धनी येत्यान. धुरपाचं मन भरून आलं. लक्ष्मीसारखी भाऊजाई भेटली मला. माझ्यावर जीव वावळून टाकणारी माझी माहेरची माणसं कशी सोन्यावानी आहेत. देवा शेवटपर्यंत हे पिरेम असंच राहू दे रे, असं मनातल्या मनात जनाई मेसाईच्या चरणी प्रार्थना करून कोमल बसली होती तिथे गेली. कोमलकडून रानशेनी गवऱ्याची राख हातावर घेतली आणि परसदारी आली. आजूबाजूचा परिसर निहाळत असताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. भावाबरोबरचं लुटूपुटूचं भांडण, बालमैत्रिणींबरोबरचा भातुकलीचा खेळ, रुसवे फुगवे, दिवसभराची धावपळ. त्यावेळी कुठली शाळा आणि कुठलं काय. आईबाप दिवसभर राबायचे. जिरायती शेती बागायती करण्यासाठी धावपळ, अचानक ठरलेलं लग्न, बावरलेले आपण, मैत्रिणींनी केलेली थट्टा. सगळा जुना इतिहास क्षणभरात नजरेसमोरून साकारायला लागला. आईच्या आवाजाने भानावर येत ती चुलीकडे आली. आई तिथे तेलाची वाटी घेऊन उभी होती. गरम केलेल्या तेलानं तिने धुरपाचा माथा चोळला आणि सासू सुनाने मस्त 2 बादल्या गरम पाण्याने शिकेकाईनं धुरपदाला न्हाऊ घातली. भरपूर तेल लावून केस विंचरून सर्वांनी सोबतच उपीट आणि शिऱ्याचा नाश्ता केला. नाश्ता करत असताना गणू आला. धुरपाला घरात बघताच म्हणाला, अरे धुरपा तू कधी आली? आणि अचानक न सांगावा ना निरोप, एकाएकी येणं केलं. काय घरी सगळी बरी आहेत ना? आय आमच्या कामाच्या रबडग्यातनं मला काय तुझ्याकडे यायला येळ मिळाला ना बघ. सरिता जीवन बरी आहेत ना? आणि दाजींचं काय चाललंय? रानामाळात काय चाललंय? अचानक एवढे प्रश्न ऐकून धुरपा गोंधळली, पण लगेच सावरत म्हणाली, काल आले दिवे नागणीला दादा, तू गेलता जागरणाला. अचानकच यावं लागलं एकाएकी. घरी सगळी बरी आहेत, पोरं शाळेत जातात, रानमाळात चाललंय बरं. दाजीची तब्येत मूळ यादीमुळं बरी नसती, त्याच कारणाने मी आली. दाजीला मूळ यादीच्यासाठी पुण्याला ऑपरेशनला न्यायचा सल्ला दिला आहे डॉक्टरने. तवा विचारी निमय करावा. आणि मी आणि धनी पुण्याला गेल्यावर पोरांपाशी आईला ठेवावं म्हणून आईला न्यावं लागल म्हणून आली. दादा तवा तुला काय वाटतं सांग बाबा? आता तुमच्याकडं नड पडली 4 पैशाची. नड मिटल, सल्ला मिळल, आईला नेता येईल, यावर तुला काय वाटतंय? गणू गडबडला. त्याला काय बोलावं ते समजेना, पण स्वतःला सावरत तो म्हणाला, हे बघ धुरपा, अडचणी प्रत्येकाला असतात. कोण बोलून दाखवतंय, कोण सहन करतंय. आल्या परिस्थितीला तोंड द्यावंच लागते. आमच्या घरची परिस्थिती आई अन्नाच्या मोहर आहे, त्यात काही लपवण्यासारखं नाही. मला तुझी अडचण समजती, पण परिस्थिती पुढं माणूस लाचार असतोय बघ.
माझी अडचण मी तुला सांगतोय आणि कर्तव्यापासून दूर पळतोय असं समजू नको. पण तू असं सुद्धा समजू नये का आपल्या माहेरी लय बरकत आहे. आत्ताच आली, आजची रात्र आम्ही विचार करतो, संध्याकाळपर्यंत काय करता येईन ते बघतो. उद्या सकाळी मी तुला एसटीत बसवायला येतो. तवर तुझा आत्ता नाश्ता पाणी उरकला असेल तर कोमल सुभाषला घे, रानात फिरून ये. जवळ जा नाही मेसायला उदबत्ती नारळ घेऊन जा. गावातल्या देवांना जाऊन ये. काही मैत्रिणी भाऊभावकीच्या गाठी भेटी घेऊन ये. आज काहीतरी फक्कडचा जेवणाचा बेट ठरवू. ज्या काही गप्पा गोष्टी त्या रातच्याला करू. उद्या सकाळी निश्चितीने जा. मी आत्ता झालो आहे. आई यांना काय म्हणते ते बी बघतो. जाणत्या माणसागत भावाचं बोलणं धुरपाला पटलं. कोमल आणि सुभाषनी त्यांचं आटोपलं आणि तिघंजण देवदेवाला गेले. ती गेल्यानंतर सदू अण्णा, मुक्ताबाई, सुषमा आणि गणूदादा लिंबाच्या सावलीला विचारविनिमय करायला बसले. सदू अण्णा सहज म्हणून बोलले, बाबा गणू, धुरपाची अडचण तुला कळली असन. तिच्या नवऱ्याचं मूळव्याधीचं ऑपरेशन पुण्याला करायचं आहे. 50-60 हजारापर्यंत खर्च जाईल म्हणते ती. 25-30 ती बघती. आपण सुद्धा 5-25 हजाराची मदत करायला लागन तिला. मध्ये की दंडकीत हात घाला आणि काढा मोजून 25 काय चांगला 50,000 द्या, मला काय फरक पडतोय. सहज बोलल्यागत बोलत्यात. जसं काय उशाला बंडलच पाडल्यात. हात लांबवायचं आणि देऊन टाकायचं. अरे 5-25 म्हणजे काय तोंडाची गोष्ट आहे वे. सोसायटीचा हप्ता भरला नाही तर गावात तोंड दाखवायला जागा नाही. सुभाषच्या परीक्षा माफीसाठी 2 दिवस झालं फिरतोय निसता. 5,000 जमाना. अरे साधं कोमलला कापड घ्यायला मला जमाना. खताचं बिल बी थकलंय, उसाचं बेनं लावलंय, केरा बापूच्या टोळीचं बिल दिलंय का अजून. आणि साजागत म्हणतात 5-25 द्यावं लागल. अरे ही तर काय झाडाला पैसे लागतात वय. असल्या गोष्ट वेगळीचे. बसल्यापैकी सगळ्यांनाच झटका बसला. कुणाला काय बोलावं उमगानं. सदू अण्णा कावला. रागानं म्हणाला, अरे सुकळीच्या एवढे दिवस करतोय काय मग. कारभारीपणा घेतलाय तर नीट व्हायचं की. आमच्या डोळ्यात देखत बहिणीला मदत करता येईना, मग आमच्या माघारी तुझ्याकडनं काय अपेक्षा करणार आम्ही. घेतली ना जिम्मेदारी मग निभवायची ती. आता दुखतंय म्हणून रडायचं नाही. बहिणीची नड भाऊ नाही भागवू शकत. हा, एकुलती एक बहीण तुला. वाणीशिनीची नड पडली म्हणून आली ती. अरे आपली माणसं आपल्याकडंच येणार ना. आपली रडगाणी काय ती आयुष्यभर चालायचीच की. बरं तर बरं, हे ऐकायला धुरपदा हित नाही. आणि ऐक, तुझ्याकडं नसल होत तर माझ्यात अजून धमक आहे. काय बी उचापती करल. गरज पडली तर एखादा तुकडाही केल, पण धुरपाची नड भागवल मी. तू मला जसा तसा ती पण माझीच आहे. बाप लेकाचं तू मिमी चाललं तसं मुक्ताबाई समजावणीच्या स्वरात म्हणाले. असं का बाप लेक तो गकालागती करायला लागल्या. काय समजूदारपणा आहे का नाही. आणि गणू, तुला बी समजत नाही वय. जरा विचारानं बोल की. आपल्यात अडचण आहे कबूल आहे. देन पाण्याने पिचल्यावर राग येतो हे बी मान्य. पण जरा विचारानं बोलत जरा. बाप आहे मोर, दुसरं नाही कुणी. आणि तुम्ही बी जरा सबुरीनं बोला. लगेच एकेरीवर येणं बरं दिसतंय वय. तर न ताटं पोरग आहे, नवा कारभार हातात घेतलाय. चुकलं बाकलं समजून सांगायचं आहे. बरोबरीला आलाय तो आता. आता मी काय सांगते ते ऐका. माझा आणि सुषमाचा दागिनं सोनाराकडे घाण ठेवू. 2 गायी काय आता दुधाच्या नाहीत, त्या इकून टाकू. घरात 4-5 पोती ज्वारी आहे, 4 पोती गहू आहे. 2-2 पोती राहू दे सध्यापुरती, बाकीचे टाकू इकून. मानेगावला सुषमाच्या भावाकडे जा. त्यो 10-5 हजाराची मदत करन. आधी केरा बापूला बोलो, गाईचा सौदा करू. सुदाम मास्तर ज्वारी गहू मागत होता, त्याला जाऊन भेटा. आमचं काय थोडं बहुत डागडुग आहेत, घेऊन तालुक्याला जा. सोनाराचं काम उरकून टाका. मानेगावला जा. कुठं काय घडतंय बघू. सगळं एकत्र करू. किती जमतंय ते बघू. तिला काय थोडं, तुला काय थोडं, घेऊ की जमवून. अरे नड सगळ्याला असती. आज तिला पडली, उद्या तुला पडल. आडीनडीला आपलीच माणसं असतात. अरे समजून उमजून वागायचं. हे बी दिवस जातील. आपण चांगल्या घरची माणसं आहे. सुषमा, आपण पुरणपोळ्याचा स्वयंपाक घालू राहती. धुरपा ही तर राहील. उद्या मी आणि धुरपा जाऊ गावाला. सगळेजण समजुतीनं घ्या. सुषमा म्हणाली, आत्या म्हणतात ते खरं आहे. आत्या सांगतात तसं करा, तोच एक मार्ग आहे. गणूला आणि अण्णाला सुद्धा पटलं. दोघांनी होकारार्थी मान हलवली आणि जसं ठरवलं तसंच घडलं. 28,000 जमलं.
त्यातलं 23 धुरपाला दिलं, ती खुश झाली. 4,000 सुभाषला फी भरायला दिलं, राहिलेला 1,000 मुक्ताबाईला खर्चायला दिलं. त्या रात्री सगळेजण आनंदानं पुरणपोळीच्या जेवणावर तुटून पडले. सुषमाचं कौतुक झालं, स्वयंपाक छान झाला होता. सदुअण्णा मनोमन खुश झाले. आपल्या पोराच्या आणि बायकोच्या हुशारीचं त्यांना कौतुक वाटलं. धुरपदा घाबरतच आली होती. नड भागल का नाही या काळजीत होती. फूल ना फुलाची पाकळी, मदत मिळाली. माहेरचा अभिमान वाटला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीनं मुक्ताबाईला सोबत घेतलं आणि बिटरगाव गाठलं. एक दिवस मधी सोडून डॉक्टरची चिठ्ठी घेऊन पैशाची तयारी करून नवऱ्याला पुण्याला नेऊन ऑपरेशन केलं, तेव्हाच तिला बरं वाटलं. तिच्या नवऱ्याला शिवाला आपल्या बायकोच्या कर्तृत्वाचा हेवा वाटला. धुरपदा मात्र मनातल्या मनात माहेरच्या माणसांचे आभार मानत होती, कारण त्यांनी नड भागवली नसती तर आजचा दिवस बघायला मिळाला नसता. आणि नड भागवत्यात त्यांना तर माणूस मानत्यात. श्रोते हो, ही होती भरत मानेंची कथा नड. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.